हे फक्त मराठी कलाकारच एकमेकांसाठी करू शकतात आणि हास्य सम्राटमुळे तू ते करू शकलास. सो तो क्षण तुझ्या लाईफ टाईम लक्षात राहिलाय. हो 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 अगदीच अगदीच. मग काय झालं ना, मंगेश सरांबरोबर मी वस्त्रहरण केलं. कसं लिंक असतं बघा, मी हास्य सम्राट झालो. हास्य सम्राट झाल्याच्या नंतर मला वाऱ्यावरची वरात नाटक मिळालं. तर वाऱ्यावरची वरात हे नाटक करत असताना त्याच्यातही माझा असं ऍक्सिडेंटल कास्टिंग झालंय. त्यांना नकोच होतं, ते म्हणाले नाही वेगळा कोणतरी बघूया बघूया. तर गोट्या सावंत आहेत ना, गोट्या काका, त्यांनी सांगितलं अनंत पणशीकरांना की नाही, या नाटकामध्ये प्रणवच हा रोल करणार म्हणून. मग त्यांनी मला बोलवलं, मी गेलो, आम्हाला CD दिली, सांगितलं आता हा रोल तू करायचा म्हणून. मी माझ्या पद्धतीने करायला लागलो. नंतर पणशीकर काकांना ते इतकं आवडायला लागलं माझं काम, तर त्याच्यामुळे मी त्यांचा लाडका नट बनलो. तर मी हे वाऱ्यावरची वरात त्याच्यातनं मला मिळालं. मग वस्त्रहरण चालू होतं. पुढे गेलं, वस्त्रहरणची पण ट्रॉफी आहे. हा, वस्त्रहरण हे आम्ही 30 प्रयोगांसाठी सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं वस्त्रहरण. वस्त्रहरणचं काम चालू झालं. वस्त्रहरणचं काम चालू झाल्यानंतर मग मला विचारलं, मग हा फिट होईल का त्याच्यामध्ये, हा चांगलं करेल का. हा आत्ताचा फोटो आहे. मग त्यावेळेला असं झालं की प्रणव मग काहीतरी काम बघायला पाहिजे, म्हणून मंगेश कदमांनी माझं वाऱ्यावरची वरात पाहिलं आणि ते म्हणाले की नाही, हा मुलगा मस्त आहे, ह्याला आपण काम देऊया म्हणून. मग मी वस्त्रहरण केलं. वस्त्रहरणचा किस्सा आहे तो पुढच्या इंटरव्ह्यूला सांगेल, खूप किस्से आहेत माझ्याकडे म्हणून. मग हे वस्त्रहरण आणि वाऱ्यावरची वरात ही दोन्ही नाटकं माझी संजय दादांनी पाहिली आणि तिथून मला दुनियादारी मिळाला. तर असे सगळे हे ना खूप एकमेकांना कनेक्टेड आहेत. मी दुनियादारी केला, दुनियादारीतनं मला आटपाडी नाईट्स मिळाला. आटपाडी नाईट्स मध्ये माझ्या कामाचं जे सगळीकडे कौतुक होत होतं, त्यातून मला प्रीतम मिळाला. मी एक 1 मिस कॉल नावाची फिल्म केली होती, ती मिळाली. मग मला दर्शन बरोबर माझं बरेच दिवसांपासून त्यांनी मला एकांकिकेपासून पाहिलं होतं. मग करायचं असं करता करता मला मस्का मिळाला. असं हे सगळं इंटरकनेक्टेड. आणि ज्या नाटकामध्ये मला अमृता मिळाली ते नाटक कुठे सॉरी, ते ऑनलाईन गुदगुल्या ते नाटक आता आमच्याकडे त्याचं पोस्टर नाहीये. त्याच्यानंतर आम्ही केलेलं एकत्र नाटक हे आहे, जोडी तुझी माझी जोडी जमली नावाचं. तर हे मसवेकर काकांचं शेवटचं नाटक आहे. तर त्याच्यामुळे ह्या नाटकात आम्ही 2 जण होतो. असं हे पिकोलो केला अभिजित वारंग बरोबर, ज्याने नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक आहे तो. आणि हा फिल्मफेअर मला अँकर करण्याची, हिंदी फिल्मफेअर ते त्याने मी अँकरिंग केलं होतं, रेड कार्पेट केलं होतं त्याचं. तर त्याचं असं होतं की हे का लावायचं. मी म्हटलं ही अचिव्हमेंट आहे. आपण मराठी कलाकार जेव्हा हिंदीच्या याच्यावरती रेड कार्पेट अँकरिंग करतोय आपण, तर म्हटलं ही अचिव्हमेंट आहे, त्यामुळे हे लावणं गरजेचं आहे. मी हिंदीत केलं होतं ह्याचं मला जास्त कौतुक. अँकरिंग आणि रेड कार्पेट तर मी झी मराठीच्या वतीने हिंदीत होतं ना, म्हणजे आपण लहानपणापासून बघत आलेलो असतो, जे की आपल्याला इतकं टेन्शन येतं ना. मराठी आपला विचार असतो आणि त्याच्यातनं आपल्याला ते हिंदी ट्रान्सलेट करून करावं, ते इतकं होतं ना. हमरे का तुमरे होतच. म्हणजे असं आपल्याला शब्द ना कधी कधी असं होतं की माझ्या समोर सलमान खान आहे किंवा हे आहे टायगर श्रॉफ आहे, विकी कौशल बरोबर. तर मी मराठीमध्येच केला अख्खा इंटरव्ह्यू जो काही होता. असे खूप मोठे मोठे मेगा स्टार्स आहेत तिकडे आणि आता शब्दच आठवत नाहीये आपल्याला. बरं, मग हिंदी नाही आठवत आहे, मग आपण इंग्रजीच्या मागे जातो. ते इंग्रजी तर आपलं त्याच्यापेक्षा वाईट आहे, हिंदी तरी जमतंय. पण या फोटोमध्ये काय बोलताय तुम्ही, काय नेमकं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं? काय झालं माहितीये का, ह्याच्यात ना मला ना खूप काहीतरी करायला आवडतं. तर ह्यांनी पण बघितलंच, तुम्ही आलात त्यावेळेला लिफ्ट उघडून शॉट घेऊया वगैरे, आपलं काहीतरी असतं. म्हणजे मी तो त्या थॉटने केलं होतं की लिफ्ट उघडलं ना पहिलं माझं नेम प्लेट दिसली पाहिजे, असं ते जागा हा तिथे सिलेक्टेड असं ते खूप असतं माझं ना. मी इकडे गेलो, त्यांनी मला एक 3 तास लवकर बोलवलं होतं. त्यांना असं झालं की आता हा काय करणार, MTDCचं होतं. तर मी गेलो, त्यांनी मला सांगितलं की हम लोग ने ये वर्क किया है, हम लोग ने ऐसा किया है, हम लोग ने वैसा किया है, ये किया है, वो किया है, ये क्वेश्चन्स आप पूछ सकते हो, वो क्वेश्चन पूछ सकते हो. मला झालं ठीक आहे, हे ह्याच्यात काही कौतुकास्पद नाहीये, म्हणजे ठीक आहे, जनरल आहे. हा, लोक काय याच्यामध्ये येणार कलाकार ते काही एन्जॉय नाही करणार. तर तिथे ना एक क्रिएटिव्ह होती, ती मराठी होती. तर मी तिला म्हटलं की मी काय म्हणतो, आपण जर हे थोडं बदललं तर चालेल का. तर ते म्हणाले काय करू शकतो आपण. मग ना मला एवढंच हवं होतं काय करू शकतो. तर मग ना मी तिच्यासमोर ना ती वेगळी सगळी हे काढली की जर एखादा सिंगर आला तर तो तारकर्लीच्या बीचवरती जाऊन कोणतं गाणं त्याच्या डोक्यामध्ये येईल.
कळलं महाबळेश्वरला गेल्यानंतर इको पॉइंटला गेल्यानंतर त्याला काय गाणं म्हणावं असं वाटेल. मग वेगळी वेगळी नावं जी असतात ती इमोजीस वरती तयार करतात ना, मी म्हटलं तसं केलं तर काय होईल. मग तिने काय केलं, ती सुद्धा पटपट पटपट ती म्हणाली हा मला चालेल म्हणून, हे कर म्हणून. मग मी 2 तास मला रूम दिला होता, तर मी तिकडे गेलोच नाही जिओ वर्ल्ड मध्ये. मी तिथे खालतीच एका टेबलावरती बसलो. त्याला म्हटलं मला एक माणूस हुशार जो मला लॅपटॉप आणि त्याच्यावरती पटापट शोधून देईल आणि करून देईल आणि त्याच्या प्रिंटआउट्स आणून देईल असा मला माणूस दे. तिने पटकन दिला तो माणूस, तिला पण ते खूप आवडलं. त्याच्यानंतर मी अख्ख्या शोचं सगळं बदलून टाकलं. त्यांनी जे काही प्रश्न दिले होते ते सगळे बदलले मी आणि मग त्याच्यावरनं क्वीज बनवले वेगळे वेगळे. तर ते झालं असं की सलमान खान ज्या वेळेला येत होते त्यावेळेला ते मला त्यांनी येऊन सांगितलं की नाही 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 बाई मराठी आहे तू म्हणून मी बोलवतोय त्यांना, भाईंना खूप आवडतं ते वगैरे असं तसं. तर भाई 1 मिनिटं देईल, फार फार तर 2 मिनिटं, त्याला फक्त विचार इकडे कसं वाटतंय काय वाटतंय, बाकी काही नको असं ते आजूबाजू त्यांचे लोक असतात ते येऊन हे करतात. मी म्हटलं हा ठीक आहे म्हटलं. मला दंदन चालत आला आणि असा ओरा त्या माणसाचा आणि मग हा बोल पूजो क्या आहे. मग मी ते असं हळूहळू ना मी सुरुवात केली. मग मी ना आधी म्हटलं आपला बाईट काढून सेफ करून घेऊया स्वतःला. तर मी ते तेवढा त्यांचा बाईट घेतला. नंतर मी म्हटलं सर ये भी आहे, आप अभी आप पहचानो ये क्या है. आणि मग ना त्याच्यानंतर त्याला ते इतकं आवडलं की हा और क्या असं करता करता तो 10 मिनिटं रमला तिकडे. आणि ते लोक सगळे असं होतं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसतंय, डोळ्यांमध्ये दिसतंय त्यांच्या की अरे हा एवढा वेळ कसा थांबला इकडे. तर मग त्याच्यामुळे मग हे खूप मला तसं मेमोरेबल होतं. त्याच्यानंतर अनु मलिक सर आले, मग त्यांना आम्ही सांगायला लागलो तर त्यांना पण ते इतकं आवडायला लागलं. आणि मग ते गाणी बिणी मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोणतं गाणं गाल इकडे, त्या बीचवरती कोणतं गाणं गाल, मग तुम्ही तिकडे महाबळेश्वरला कोणतं गाणं गाल वगैरे असं ते जे आपले पॉईंट्स होते ते सगळे महाराजांचं कोणतं गाणं गाल वगैरे असं. तर ते त्यांना जसं आवडत होतं, ज्यांना काय सुचत होतं तसं ते बोलायला लागले. मी एका पॉईंटला म्हटलं की अच्छा ठीक आहे बस झालं म्हणजे आता म्हणजे आपण म्हटलं आवडतं घेऊया, किती एखाद्याला मिळालं म्हणून हे करायचं. तर तो बोलला अरे रुक ना और काय बोल ना असं म्हणजे ते त्यांना पण आवडत काहीतरी वेगळं. हा तर त्याच्यामुळे ते ह्या लोकांना एवढं आवडलं ते फिल्मफेअर आणि त्या सगळ्यांना पण. सो असे सगळे ह्याच्याबरोबर अनेक गोष्टी आहेत खरं म्हणजे आठवणी आहेत. आता काय किती सांगायचं आणि काय असं.